नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला गुरुचरित्रातील असा एक अद्भुत अध्याय सांगणार आहे, जो श्रद्धेने वाचला तर कर्जातून मुक्ती, अडकलेल्या इच्छा पूर्ण होतात, जीवनातील मोठी मोठी संकटे दूर होतात, असे हजारो भक्तांचे अनुभव सांगतात. जर तुम्ही सध्या कर्जाच्या ओझ्याखाली असाल, पैशाची अडचण असेल, कोर्ट कचेरी, आजार, मानसिक त्रास असेल किंवा मनात एक इच्छा अडकून बसलेली असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका. गुरुचरित्राचे महत्त्व. गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही, ते सद्गुरू दत्तात्रेयांचे जिवंत रूप आहे. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय भक्ताच्या जीवनात चमत्कार घडवतो, पण हा अध्याय विशेषतः कर्जमुक्ती आणि संकट निवारणासाठी ओळखला जातो. तो अध्याय नेमका काय सांगतो? या अध्यायात एक भक्त प्रचंड कर्जात अडकलेला असतो. संसार कोलमडलेला, सर्व मार्ग बंद झालेले असतात. तो भक्त सद्गुरूंच्या चरणी शरण जातो आणि म्हणतो, गुरुदेवा, माझ्याकडे आता काहीच उरलेले नाही, फक्त तुमच्यावरती श्रद्धा आहे. सद्गुरूंची कृपा. सद्गुरू त्या भक्ताला सांगतात, भिवू नकोस, श्रद्धेने गुरुचरित्राचा हा अध्याय वाच, मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेव, संकटे आपोआप दूर होतील. तो भक्त नित्यनियमाने अध्याय वाचू लागतो आणि चमत्कार काय घडतो? काही दिवसातच अचानक अडकलेले पैसे मिळतात, मदतीसाठी लोक पुढे येतात, कर्ज कमी होत जाते, मनाला शांती मिळते आणि काही काळातच तो भक्त पूर्णपणे कर्जमुक्त होतो. हा अध्याय कसा वाचावा? जर तुम्हालाही फायदा हवा असेल तर सकाळी किंवा रात्री शांत वेळी मनामध्ये देवासाठी श्रद्धा ठेवून, देवासमोर दिवा लावून, श्री गुरुदेव दत्त असा जप करून, किमान हा जप 7, 11 किंवा 21 दिवस एका श्रद्धेने हा अध्याय वाचा. वाचताना एकच संकल्प ठेवा, हे गुरुदेवा, माझे संकट दूर करा. अनुभव सांगतात की अनेक भक्त सांगतात, वर्षानुवर्षे अडकलेली कर्ज फिटले, नोकरी, व्यवसाय सुरू झाला, आजारातून मुक्ती मिळाली, मनातील इच्छा पूर्ण झाली. हे सगळं गुरुचरित्राच्या शक्तीमुळे झालं. खरं सांगायचं झालं तर हा अध्याय कोणता आहे, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर हा अध्याय आहे 7वा आणि 14वा. खरंच ग्रहकलेशही दूर होतात, कर्जमुक्ती होतात आणि पैशाची अडचण लवकरच दूर होऊ लागते. गुरुचरित्रावर शंका नाही, तर फक्त आणि फक्त मनापासून शांततेने श्रद्धा हवी. श्रद्धा ठेवा, तुम्हाला तुमचं फळ नक्कीच मिळेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्री गुरुदेव दत्त कमेंट करा. सद्गुरू तुमच्यावर कृपा करतील. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.